अक्षय पाटील यांच्या शुभ असलेल्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सुजल पाठारे ठरला. देवनावा टीमचा कॅप्टन आणि आपण आयोजकांशी संपर्क करा. देवनावा टीमचा कॅप्टन आणि गोंदाव टीमचा कॅप्टन. दादा आपण आयोजकांशी संपर्क करा. चला एक बॉल द्या लवकरच. अगदी प्रणय पाटील यांनी आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवले. लवकरच या मैदानावरती आणखीन एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. नाईटची स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळेल. प्रणय पाटील यांच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. 36 विभाग म्हटलं की क्रिकेटची पंढरी आहे आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आणखीन एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. बंड्या चव्हाण 20 खेळाडू पहिल्याच बॉलवरती षटकार आला. चौकार आला. नीरजच्या विरोधात इथे दोन अगदी बेस्ट खेळाडू आहेत. बेस्ट वर्स बेस्ट हे फाईट मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला नीरज दाबनेला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला बंड्या चव्हाणला पाहतो. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेच प्रत्युत्तर दिलं नीरजनं. पुढे सरसावून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न इथे होता. वेगात बॉल डिलिव्हर झाला. कीपर आपण पाहिला गेला निखिल दाबनेला आपण पाहिला. नीरजचे मोठे बंधू आहेत. दोन बाबा आपण पाहिले असेल क्रिकेटमध्ये. बरेच बाबांच्या जोडी आपण पाहिला. शॉन मार्च मिचल मार्च असेल तेव्हा हार्दिक पांड्या कुणाल पांड्याला आपण पाहिलं असेल आणि बऱ्याच मार्कवा स्टीव्हा ही जोडी देखील आपण पाहिली असेल. त्यामुळे बऱ्याच बाबांच्या जोड्या इथे मात्र आपण पाहिलं. नीरज दाबणे आणि निखिल दाबणे. आरडा ओरड जास्त करू नका. चार धावा बॉल करतो. फुल टॉस दिशाहीन गोलंदाजी. फक्त दिशा दाखवले. इन्व्हिटेशन होतं बंड्या चव्हाणसाठी. दोन्ही हाताने स्वीकारलं आणि ते लगावला डीप स्क्वेअर लेगला लॉंग लेग एरियामध्ये. आज चौकार. ऋतिक दलवी खरं तर मोरिया 11 नाईट रायडर्स होराळी या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. ऋतिक दलवी या टीमचे पुरस्कर्ते. होराळी टीम जिंकली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून असेल. ऋतिक शेठ दलवी यांच्या माध्यमातून. तिथे विकेट डाऊन झाले. बंड्या चव्हाणला परतावला मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या इथे देऊ नावे टीमला. या बॉलवरती विकेट आली. तर अजय टेलिकॉमचे सर्व उद्योजक आदरणीय निखिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल नीरज दाबण्यासाठी. रोहित दाखल झालेत विकेटसाठी. 500 आहेत नीरजसाठी.
यावरचा बॉल अलग कार्पेट मिडॉनच्या बाजूना बॉल चालला आणि इथे मात्र फिल्डर होते तर डेअर सर्कलच्या आतमध्ये गोल्ड फिल्डिंग झाली. एकच धाव या बॉलवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपला. धावसंख्या 9 या अंकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकेट गमावला एक बॅटिंग करणाऱ्या देवनार टीमनं बंड्या चव्हाणच्या स्वरूपात योगदान दिलं. बंड्यानं 9-8 या धावसंख्येचा आणि ते मात्र रोहितच्या बॅटमधून एक सिंगल आली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 9 धावा. टीम ओव्हरऑल टीम मीटिंग घेऊच नका. लगेच आपण फील्ड सेटअप करा. लास्ट बॉलवरती विकेट आली असती तर खरं तर अजय टेलिकॉमचे ओनर उद्योजक निखिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. परंतु इथे सुवर्ण संधी गमावली नीरजनं. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. अजून 2 विकेट बाकी आहेत. इथे 10 मिनिटाचा होती तुमच्यासाठी. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल इथून. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले अक्षय सुर्वे दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर साठी. समोर आपण पाहतोय रोहितला सिद्दीक नॉन स्ट्राइक एंड वरती. याबाबतचा बॉल फ्लिक केला मनगटी ताकदीच्या जोरावरती. रेस्ट ऑफ द फ्लिक पाहायला मिळाला. बॉल फेकून दिले इथे मात्र काउकोरच्या डोक्यावरून सीमा पार. लॉंग इट यूज वन षटकार मॅक्सिमम. रिप्ले मध्ये आपण पाहिलं मनगटी ताकद. फ्लिक केला बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला आणि ते षटकार पाहायला मिळाला. फिल्डरच्या डोक्यावरून हा बॉल षटकार. रोहित साठी ज्या ठिकाणी बॅटिंग करतो सर रोहित शर्माची आठवण करून दिलं रोहितनं आणि षटकार लगावला. धावसंख्या 15 धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धाबा धावफलकावरती आहेत. फुल लाईनचा बॉल. त्या बॉलवरती बीट केलाय अक्षय सुर्वेनं. रोहितला मागच्या बॉलवरती आपण जर पाहिलं रेफर केलं वाईट साठी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू DRS टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात आली. चॅलेंज केला ऑनफिल्ड डिसिजनला. ऑनफिल्ड डिसिजन फेअर डिलिव्हरी बॅटिंग टीमला चॅलेंज केलं. थर्ड अंपायर या इट्स फेअर डिलिव्हरी. ऑनफिल्ड डिसिजन योग्यच होता. रिव्ह्यू लॉस बार बॅटिंग टीम. 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन बोर्ड. टॉप ए शॉट फाईन लेगला फिल्डर इथे टिपला झेल नयन दलवीनं आणि इथे धक्का दिलाय दुसरा बॅटिंग करण्याला देऊ नावे या टीमला. रोहित मात्र होईल बाद. 7चं योगदान रोहितने दिला. प्रतीक पाटील आणि ग्रुप ग्रामपंचायत नंदनपाडा विद्यमान सरपंच गणेश दादा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं.
लगातार 2 षटकार, लगातार 2 चौकार, लगातार 2 व्हाईट बॉल साठी पारितोषिक असेल ते 1000. प्रतीक आता डॉट बॉल साठी राहिलाय. डॉट बॉल साठी देखील लावून टाका. 2 डॉट बॉल साठी लगेच 1000 रुपये लावा लगेच. चला ऍड होतील. 2 षटकार, 2 चौकार, 2 डॉट बॉल, 2 व्हाईट बॉल याच्यासाठी आपण 1000 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय गणेश दादा पाटील आणि प्रतीक शेठ पाटील यांच्या माध्यमातून. स्विच इटचा अल्टी पल्टी बॉल चला कल्टी. बॉल चला सीमारेषा पार. दे धक्का दे दणका. इथे मात्र ठोकलाय स्विच इटचा षटकार. जयेश भोईर, अभि पाटील आणि ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून ऋतिक दलवी यांच्या माध्यमातून ओव्हरऑल टीमचा मॅच जिंकली तर तब्बल 5000 4000 वाढवा. 1000 रुपयाचा कॅश प्राइज अभि पाटील असेल, जयेश भोईर, ऋतिक दलवी. ओ अबक फुलालींचा बॉल होता आणि इथे मात्र आडवाटनं केल्याचा प्रयत्न. इथे फसला डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. स्विच हिटचा फटका पाहू शकतो. रिप्ले गुडघे टेकत टायमिंग प्रॉपर. जस्ट रिमो 45. अगदी काय फटका केसला. षटकार स्विच हिटचा पाहायला मिळाला. नयनच्या बॅट मधून नयन देशमुख. 2 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती आहेत. 1 ओव्हरचा खेळ अद्याप बाकी आहे. इथून टीम ओव्हरऑल लगेच फील्ड सेटअप करा. आदरणीय महेश पाटील यांचा शुभागमन या ठिकाणी झालं. स्वागत असेल आपलं देखील. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत. 23 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. ओ पुढे सरसावून इथे मात्र सरबाटनं फटका आपण पाहतोय. एक सिंगल कंप्लीट झाली या बॉल वरती. सिंगलच्या मध्ये धावसंख्या पोहोचेल आता 24 अंकावरती. 24 धावा धावफलकावरती. याआधी आवाज आला असताना आवाजच झाला असता. इथे विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. डीजेने बरेच टेक्निकल इश्यूला सामोरे जात असताना हा इश्यू मात्र सॉल्व्ह केला आणि इथे मात्र त्यांना धन्यवाद असतील मनाच्या अंतःकरणापासून. विकेट डाऊन झाली. इथे मात्र आपण पाहतो धक्का बसला. आणखीन एक 24 वरती 3 2-4-3 स्कोर कार्ड वरती चित्र आपला पाहायला आपल्याला देऊ नव्या टीमच्या. बंड्यात चव्हाण जसा बाद झाला ना तसा अगदी धावसंख्येला ब्रेक लागला गेला. एक षटकार नयन देशमुखच्या बॅट मधून आपण पाहिला. तो नॉस्टा एंड वरती शेवटचा षटक निखिल दाबणे मैदानाच्या आतमध्ये अगदी बॉलिंग करतात. शेवटचा अंतिम षटक निखिलच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेला. ओव्हरऑलचा बॉल इथे मात्र अलॉंग द कार्पेटला गुदगुल करत बॉल चालला वाईड लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट केल्या आणि इथे एक साव अगदी आपण जर पाहायला गेलं नयन देशमुखने प्राप्त केले. धावसंख्या 1 ने वाढली. या स्कोर कार्ड वरती धावा चेंजेस आपण पाहतो. धावफलक जाऊन पोहोचेल 25 अंकावरती. धावफलकावरती लावा लागल्यात 25. प्रतीक नलावडे दाखल झाले. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो. ताकदवर खेळाडू, ताकदवर बॅटिंग मैदानाच्या करावी लागेल. अलॉंग द कार्पेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. यावेळेस पाहायला मला हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलं. फक्त बॉलच्या मिरुटनुसार बॉलला खेळून काढल्याने एकच धावा बॉलवरती आल्या. ओव्हरऑल टीमसाठी महत्वाचं षटक आहे. कमी धावा अद्यापर्यंत आल्यात. बॉल फेकले 4-3 धावा खर्च केल्यात. निखिल दाबणेनं धावसंख्या 26. विकेट आल्या.
प्रत्येक 2 डॉट बॉल, 2 षटकार, 2 चौकार, 2 व्हाईट बॉल साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत नंदनपाडा सरपंच गणेशदा पाटील, प्रतीक शेठ पाटील यांच्या माध्यमातून कॅच टिपला गेला. अगदी नीरज दाबणेच्या माध्यमातून गोलंदाज निखिल दाबणे होते. अमर मोरेने कॅच पकडला गेला. धाव संख्या 26 रन बोर्ड. शेवटचा बॉलचा खेळ बाकी असेल, टार्गेट सेट करणारा बॉल तर बॅटर लगेच पाठव मैदानाच्या आतमध्ये. साहिल दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. ते शेवटचा बॉल असेल, या बॉलवरती किती धावा येतील, महत्वाचा टार्गेट सेट करणारा बॉल. या बॉलवरती आक्रमण झालं, एक फायटिंग टोटल उभं राहील होराळे टीम समोर. मोरिया नाईट रायडर्स या नावानं खेळ करतोय होराळे टीम. त्यांच्या अगेन्स्ट देवनावी टीमला आपण खेळ करताना पाहतो. ओ खोला टाकला, काय गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी झाली. डेथ ओ मध्ये निखिल दाबणेनं काय कमालीची गोलंदाजी साकारली. धावा खर्च केल्यात निखिल दाबणेनं फक्त आणि फक्त 4 आणि इथे मात्र धक्के दिलेत. एक ओव्हर मध्ये पहिल्या सत्राचा खेळ संपला. बॉल कलेक्ट करा, चला आयोजक बॉल कलेक्ट करा. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना 27 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. ते बॅटिंग करणार देवनावे टीमनं. 18 बॉल 3 षटकाने 28चा पाठलाग दुसऱ्या सत्रात करावा लागेल तो मोरिया 11 नाईट रायडर्स होराळे या टीमला. चला आपटी टीमचा कॅप्टन आणि गोंदाव टीमचा कॅप्टन. आपटी टीमचा कॅप्टन आणि गोंदाव टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपली असेल सी पूलची सेकंड राऊंडची सेकंड मॅच. आपटे आणि गोंदाव टीम कॅप्टन लगेच टॉस साठी या. टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आहेत आदर्श पाटील, सुजल पाठार आहे. आदरणीय सुनीलजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय सुनीलजी सुर्वे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा 3 ओव्हरची मॅच असेल. कॅप्टन त्यांना माहिती, आदर्श पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गोंदाव टीमच्या कॅप्टनला आपण पाहतोय. टॉस का बॉस आदर्श पाटील. आपटी टीमनं टॉस जिंकला, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. आदरणीय सुनीलजी सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात आला. आपण या मुख्य व्यासपीठावरती असं स्वागत आपलं देखील आहे. इथे पाठला करायचा आहे 28 या धावसंख्येचा 18 बॉल्स मध्ये. 10 धावा बॉल्स पेक्षा जास्त आहेत. हेच इक्वेशन मागच्या मॅच मध्ये खरं 60 धावा सक्सेसफुली चेस केल्या. ते म्हणजे मोरिया नाईट रायडर्स होराळे या टीमनं. ओपनिंग पेअर मैदानाच्या आत दाखल झाला. अजय मोरे, नीरज दाबणे. ओ पहिलाच बॉल, अंपायर फिंगर गोज ऑन. पहिला मॅचचा हिरो अजय मोरे, ट्रम्प कार्ड या टीमचा. पहिल्याच बॉल वरती इथे मात्र क्लीन बोल्ट. गोल्डन डक्टरला अजय मोरे मात्र बाद झाला. विध्वंस खेळाडू पहिल्याच बॉल वरती फुला लेनचा बॉल.
आणि ते मात्र इष्टांना स्पर्श करला बॉल आपण पाहिला. रोहितनं कमबॅक केला. स्वाली टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क करा. स्वाली टीमचे कॅप्टन जे असतील त्यांना विनंती, आपण आयोजकांशी संपर्क करा. नेक्स्ट बॅटर पादाच्या आतमध्ये अमर मोरे. 2 पास सेम टू सम खेळाडू आहेत, नीरज आणि अमर. याबाबतचा बॉल आपण जर पाहायला गेला, इष्टांच्या वरून ट्रॅव्हल करणारा बॉल, लेग स्ट्रिकच्या वरून बॉल ट्रॅव्हल केला. डॉट बॉलला बराचसा अवधी होता फिरून मारण्याचा, परंतु इथे मात्र बीट केला गेला आणि ते मात्र धावसंख्या 0 अंकावरती आपण पाहतोय. 2 बॉलचा केस संपला. पाटला करायचा 28चा. शेवटचे बॉल बाकी असतील. आता आपण जर पाहायला गेलं 16 आणि ते 28 धावसंख्येची गरज असेल. ओ काय गोलंदाजी होत्या, अफलातून डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे आणखीन एक डॉट बॉल. रोहित सबसे हिट. रोहितनं काय कमाल केल्या. यात रोहितनं बॅटिंग करत असताना योगदान दिलं होतं बॅटच्या माध्यमातून, आणि तेच रोहित आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक पाव प्लेचा हातलाच असताना बलाढ्य अजय मोरेला पहिल्यांदा मैदानाच्या बाहेर पाठवला, आणि तदनंतर अमर मोरे सारख्या खेळाडूला अद्यापर्यंत शांत ठेवला गेला. धावसंख्या अजूनही खातं ओपन झालं नाही. ओव्हरऑल टीमचा टेन्शन मध्ये वाढ झाली. 28चा पाठला करायचा. 3 बॉलचा खेळ संपला. एक काही धाव आली नाही. अजय मोरेची विकेट त्याच्यामध्ये आली. रोहितला आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक हाताल तो समोर आहे अमर मोरे. टॉप एज लागली आहे. शॉर्ट पॉइंट लेग इन ऍक्शन मध्ये. वॉकेंड एरिया. बॉल डायव्हर्स झाला एंड मोकाच्या क्षणाला ए मुवमेंट वरती, आणि ते मात्र आला हा मच निडेड चौकार टीम मोरिया 11 नाईट रायडर्स ओव्हरऑल टीमसाठी. चौकाराला धावसंख्या आपण पाहतो 4 अंकावरती. 4 बॉलची प्रतीक्षा करावी लागली का तो ओपन होण्यासाठी. ओफुलालेनचा बीट केलं. काय गोलंदाजी अफलातून. मागच्या बॉलवरती थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, वेल भरपूर होता अमरकडे, पण या लेन चेंज केली, लाईन चेंज केल्यानंतर त्यानंतर पुन्हा लेनचा बॉल प्रचंड वेगात फेकला गेला. इथे डॉट बॉल आला. धावसंख्या 4 वरती स्थिरावली. अफलातून अनस्टॉपेबल रोहित पाहायला मिळाले. 5 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट अजय मोरेची प्राप्त केली. ओफुलांचा बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला. इथे मात्र आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. स्वीप कव्हरला इथे एकच धाव आली, आणि धावसंख्या आपण पाहिलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपळकरती लागल्यात 28चा पाठलाग करत असताना. याचाच अर्थ विनिंग इक्वेशन 12 बॉल रिमेनिंग 23 रन्स रिक्वायर्ड. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बनला गेला. 12 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि गरज आहे 23 या धावसंख्येची. इथे टेन्शन वाढलं गेलं का शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. 23 धावसंख्येची गरज. 12 बॉल रिमेनिंग 23 रन्स रिक्वायर्ड. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जर पाहायला गेलं कठीण तेवढंसं या मैदानावरती नरेसन नाही आहे, परंतु गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये देऊन हवेच्या रोहित यांची पाहिली. 5 धावा खर्च केला, एक विकेट संपादन केली. 12 मध्ये 23चा आता इक्वेशन बनलं गेलं. सोप्प कॅल्क्युलेशन. 12 मध्ये 4 षटकार ठोका. खरं तर आमचा अगदी आमच्या टीमचा समीर मालकर हेच इक्वेशन रन चेस करत असतो नेहमीच. प्रति ते इक्वेशन सोप्पा. 4 षटकार लगावा इक्वेशन सोप्पा.
षटकारासाठी 200 प्रतीक पाटील पहिलाच बॉल डॉट आला बॉलिंग ट्रॅक वरती नयन देशमुख ज्याने स्विचचा पट्टा खेचला होता तेच नयन दाखल झालेत पहिलाच बॉल डॉट आला इथे टेन्शन वाढलं प्रतीक शेठ पाटील यांचं कारण इथे डॉट बॉल आला शेवटच्या 11 बॉल बाकी आहेत आता 23 धावसंख्येची गरज 11 मध्ये 23 मुख्य व्यासपीठावरती ग्रुप रंपांचा नंदरपाडा विद्यमान सरपंच गणेशदादा पाटील षटकारासाठी 2 षटकांसाठी 1000 ओ इथे डॉट बॉल पहा बराचसा सपोर्ट इथे ओव्हरऑल टीमला आहे परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल प्रतीक शेठ हे अगदी पैसे लगावतात पण धावा येत नाही आणि इथे मात्र धक्का इथे बसेल दुसरा बॅटिंग करणारा मौर्या 11 नाईट रायडर्स ओव्हरऑल टीमला अमर सुर्वे मैदानाच्या बाहेर येईल अमर मोरे ओव्हरऑल टीमसाठी पारितोषिकाला या स्पर्धेचे आयोजन करते आहेत या उद्योजक आहेत निखिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून ओव्हरऑल टीम जर जिंकली अशा कंडिशन मध्ये तो 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे समोर फाईट करते टीम देव नावे याबाबतचा बॉल आपण पाहतो काय एक सिंगल प्राप्त झाल्या सपोर्ट बराचसा आपण पाहतो बाईच्या लेग बाईच्या स्वरूपात ही धाव येईल आपण जर पाहायला असेल तर सपोर्ट बराचसा या मैदानावरती पाहायला मिळतो ओव्हरऑल टीमला नजीकचा गावचा संघ परंतु इथे मात्र इक्वेशन चेंज झाला शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे 22 या धावसंख्येची पुरोहित मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गणेशदादा पाटील प्रतीक्षित पाटील पुरोहित मुंडेसाठी एक षटकारासाठी 500 कॅल्क्युलेशन आता पहा प्राइस वाढत चाललाय पुरोहित मुंडे असा खेळाडू आहे ना मॅच ज्या अगदी आपण पाहला कठीण असतात ना ओव्हरऑल टीम साठी तिथून मॅच खेचून आणण्याची क्षमता आहे पुरोहित मुंडे मध्ये या बॉलला पाहत बसले बॉलच्या प्रेमात पडल्यात रेफर केले गेले व्हाईट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल सूरज पांडे सर इन ऍक्शन मध्ये व्हाईट साठी रिव्ह्यू टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आणि ते मात्र चेक केलं जातं एक एक धाव एक एक मोमेंट महत्वाचे 1 मिनिट गडबड करू नका निर्णय पोहोचतील ऑफिसर्स आहेत त्यामुळे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल त्यांना त्याचसाठीच ते अगदी या स्पर्धेमध्ये लीड करतात सामना ओव्हरऑल संघ जिंकला तर निखिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपये असतील रिओ सक्सेसफुल बॅटिंग टीमचा रिओ होता इट्स व्हाईट बॉल पुरोहित मुंडे यांचा उल्लेख केला इक्वेशन बनलं शेवटचे बॉल बाकी आहेत 9 चेंडू 21 ची गरज 9 मध्ये 21 समोर नयन देशमुख परंतु या गावचा सितारा रोहित मुंडे आपण पाहतो याबाबतचा बॉल डीप मध्ये राहिला पुन्हा एकदा काहीच राहिला स्टेप आउट होऊन आपण पाहिलं फुटवर्कचा वापरच होत नाही अशा कंडिशन मध्ये कडे स्ट्रोक गवण्याचा प्रयत्न फसला गेला डॉट बॉल आला डॉट बॉल टेन्शन वाढवेल टीम ओव्हरऑल कारण इथे मात्र रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला इट्स फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट बा बॅटिंग टीम रिव्ह्यू संपला बॅटिंग टीमचा ओ टॅपिंग क्रिकेट मॅच अगदी आपण पाहायला गेला आउटर एज ऑफ द बॅट पाहायला मिळाली आणि ते मात्र एक सिंगल प्राप्त होईल 8 धावा धावपलकडे लागल्या जातील इक्वेशन मधले शेवटचे बॉल बाकी आहेत 7 आणि गरज आहे 20 या धावसंख्येची नरेश सर मॅच मधील महत्वाचा निर्णायक बॉल असेल 7 मध्ये 20 ची गरज आहे नयन देशमुखला कमालीची गोलंदाजी साकारली अद्यापर्यंत
त्याच्या आधी आपण पाहिलं रोहित यांना पाहिलं, कमालची गोलंदाजी त्यांनी देखील साकली, 5 धाबा खर्च केले. आपण तो शेवटचे 7 बॉल वीज गरज समोर नीरज दाबने अलग द कार्पेट, आडवा पाटा फटका, क्रॉस बाटेड, गॅप मोठा, फिल्डर दोन दोन क्षेत्ररक्षकांना पासून चेंडू होईल परार. आला या ट्रॉफी मधील हा दमदार मच निडेड चौकार. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. इक्वेशन ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय 16 धावसंख्येची गरज. शेवटच्या बॉल वरती आलेला चौकार नीरज दाबनेच्या बॅट मधून थोडासा आधार देऊन गेला. बॅटिंग करणाऱ्या मोरया 11 नाईट रायडर्स ओव्हरऑल टीम साठी ऋतिक शेठ दलवी या टीमची आपण पाहतोय पुरस्कर्त्यात. ते देखील मॅचचा आस्वाद घेत आहेत. जयेश भोईर, अभि पाटील ते देखील मॅचचा आस्वाद घेत आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय गुरुग्राम पंचायत नंदनपाडा विद्यमान सरपंच गणेशदादा पाटील, त्यासोबत प्रतीक शेठ पाटील यांना आपण पाहतोय. माजी उपसरपंच महेशदादा पाटील यांना देखील आपण पाहतोय. सदस्य विद्यमान ओराले ग्रामपंचायत आमचे शरद काका मुंडे यांना आपण पाहतोय. क्रिकेट मध्ये भरपूर सारा प्रेम या व्यक्तिमत्वाचा आहे. परंतु मॅच रंगले, मॅच ऑन आहे. एका बाजूला देऊन हवे टीम फाईट करते. सपोर्ट जरी ओव्हरऑल टीमला असेल ना तरी मैदानाच्या आतमध्ये फाईट देण्याचं सामर्थ्य आम्ही देखील ठेवत असतो. आणि हेच सांगितलं ओव्हरऑल टीमच्या गोलंदाजाने बॉलिंग ट्रॅक वरती निर्णायक षटक फेकण्यासाठी सिद्धिक दाखल झाले. 6 मध्ये वाचवायच्या 16 धाबा. समोर या सबसे हिट पुरोहित मुंडे त्यांच्या समोर सिद्धिकला पाहतो. ओ पुरोहित सबसे हिट नाव आहे पुरोहित. बॉल चला सीमा पार. अगदी ओराळचा सुपरस्टार पुरोहितने ठोकला षटकार. ओराळे गावच्या बाजूनच हा बॉल निघून गेला. डगात लाइटिंग लावत पुरोहित मुंडेच्या बॅट मधून षटकार आला. 6 मध्ये 16 ची गरज होती. शेवटचे 5 बॉल 10 ची गरज. 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे प्रतीक शेठ पाटील गणेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आलेला आहे. 5 मध्ये 10 ची गरज. पुरोहित मुंडे समोर आहे सिद्धिक. मॅच बदल्या. समोर आहे सबसे कातिल पुरोहित. ऑन साइडला पटका ऑन ड्राइव्ह केला. ओ इथे मिसफिल्ड आणि बॉल चला सीमा पार. मॅच निडेड मिसफिल्डच्या जोरावरती आलेला हा चौकार टीम होरालेसाठी अडचणीमध्ये वाढ झाली. ते टीम देव नावेच्या ओराले टीम जर जिंकली तर नक्कीच युवा उद्योजक निखिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपये असतील. इक्वेशन बदलाय. शेवटचे 4 बॉल बाकी. 6 ची गरज. पुरोहित मुंडे समोर सिद्धिक आहे देव नावेचे. बॉल हवेत, बॉल हवेत. सिद्धिक प्रयत्न करतात. ओ स्किट झाल्यात आणि इथे मात्र बॉलला नयन देशमुखनं अडवलं. जरूर 2 धावा कंप्लीट झाल्यात. मॅच अजून बनले मित्रांनो. मॅच अजून संपले नाहीये. नेल बॅटिंग एन्काउंटर पाहायला मिळाला प्रेक्षकांसाठी. विदाउट तिकीट पैसा वसूल मॅच. शेवटचे बॉल बाकी आहेत. 3 आणि गरज 4 धावसंख्याची. प्रेक्षक मित्रांनो सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. क्रिकेटचे धरती प्रेक्षक तुम्ही असाल ना तर टाळ्या बॉल वरती थांबणारच नाहीयेत. शेवटचे बॉल बाकी आहेत. 3-4 ची गरज. समोर पुरोहित, त्याच्या समोर सिद्धिक. फुलालेंचा बॉल इथे सिंगल कंप्लीट होईल वेगानं. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव घेतल्या, एकच धाव आली या बॉल वरती. इक्वेशन बदलला गेला. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 2 आणि गरज 3 या धाव संख्येची. हा सामना कोण जिंकेल कोण हारेल पण क्रिकेटचा विजय नक्कीच होईल. एका बाजूला आपण पाहतो ओव्हरऑल, दुसऱ्या बाजूला देव नावे. शेवटचे 2 बॉल 3 ची गरज. कोणाचे 3-13 वाजतील मॅच मध्ये. समोर या सिद्धिकच्या. नीरज दाबने लेग सीटच्या बाहेर. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. ओ टाळ्यांचा वर्षाव पाहायला मिळाला. इक्वेशन सोपं. शेवटचे बॉल
बाकी आहेत. बॉल बाकी आहेत. दोन धावसंख्येची गरज आहे. अगदी अगदी थ्रिलर मॅच आपल्याला पाहायला मिळते. काटेभरा मुकाबला ज्याला म्हणतात ना, रोमांचक मॅच. प्रेक्षक उठून उभे राहिले, जे प्रेक्षक बसलेले प्रेक्षक उभे राहिले. शेवटचे 2 बॉल 2ची गरज. सिद्दीक धावा वाचवतील का? या 2 धावा. हलक्यातच ड्राईव्ह केला बॉलला इथे, मात्र गलीला बॉल गेला. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न इथे संकटामध्ये. रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन. धक्का बसलाय पूर्वीच्या स्वरूपात. मॅच येऊन ठेपली. शेवटचा 1 बॉल आणि 1ची गरज. कंपल्सरी चेसिंग, स्पर्धेचा नियम. ही मॅच कोण जिंकेल? एका बाजूला होराले दगदग, दोन्ही पाठीराखांच्या बाळल्या गेल्यात. बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत. एका बाजूला होराले, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो होरालेच्या अगेन्स्ट देवनावे टीम फाईट करते. 28 धावा वाचवायच्या होत्या, त्या वाचवत असताना सामना येऊन टिपलाय. शेवटचा 1 बॉल 1ची गरज. कंपल्सरी चेसिंग, स्पर्धेचा नियम. राजकारणामध्ये 1 मत. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, विद्यार्थ्याला विचारा 1 गुणाचं महत्व, राजकारणाला विचारा 1 मताचं महत्व. देवनावे जिंकली तर 1000, होराली जिंकली तर निखिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2000. बोली वाढवा. अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाहीये. चला टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक मित्रांनो. मैदानाच्या चौबाजूला टाळ्या झाल्याच पाहिजेत. आयोजन सक्सेसफुल झालंय गोरठणकरांचा, कारण इथे मात्र मॅच तशीच कडक पाहायला मिळाल, जसं आयोजन कडक आहे. शेवटचा 1 बॉल 1ची गरज. शेवटच्या बॉलवरती आम्ही देखील शांत असू. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. थ्रिलर मॅच. सुपर हिरो कोण बनेल? 0 तो हिरो नीरज की सिद्दीक? 1 मध्ये 1 सुपरस्टार होरालेचा नीरज तापणे मॅच फिनिश. सामना जिंकलाय मोरया 11. नाईट रायझर होराले टीमनं हार्ड लक, व्हेरी हार्ड लक. टीम देवनावे काय दमदार फाईट तुम्ही दिलीत, परंतु सामना जिंकला होराले टीमनं. वेल डन.